समर काय कुठे होतास? कुठे मला एकट्याला टाकून निघून गेलास? तू तुझ्या घरी असताना मी नेहमी सारखा तिथे कसा असेल मला सांग? ती भयंकर बाई असते ना सतत माझ्या घरामध्ये. बाई? स्वानंदी, अरे तू काही काय बोलतोयस? ती तुझी बायको आहे, ती तिथे नाही तर कुठे असणार आहे? बरं ऐक, शक्य नाही. म्हणजे त्या ना असं, तू एक काम कर, तू काही दिवस माझ्या घरी येऊन राहा. बरं ठीक आहे, मी तुझ्या घरी राहायला येतो. तू कुठेतरी स्वानंदीला घेऊन बाहेर फिरायला जा. नाही 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 नाही, शक्य नाही. नाही, त्यापेक्षा मी घरी येतेच बरे, किमान आजूबाजूला काही माणसं तरी आहेत. बरं समर, तुझं हे सगळं रॅन्डम बोलून झालं असेल तर मी जे सांगतो ते ऐकणार आहेस का? रॅन्डम बोलतोय मी किती भयंकर अवस्थेत जगतो याची कल्पना आहे तुला? तुझा मित्र कुठल्या कठीण परिस्थितीत वावरतो याची कल्पना आहे तुला? ती भयंकर बाई दिवस रात्र चहूबाजूनी माझ्या आजूबाजूला घुटमळत असते. कसं जगायचं मी शांतपणे घरात? काही ना काहीतरी उपद्व्याप करते, चुका करते, प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये नाक खुपसते. नाही नाही, ती आजूबाजूला असताना ना मला शांत राहणं शक्य नाहीये. हे सगळं होत राहील समर, पण मी जे आता सांगतोय ते ऐकणार आहेस का? कारण काय ना, तुझ्या ह्या बोलण्याला ना बूड आहे ना शेंडा. तू असंच हे जगाच्या अंतापर्यंत बोलत राहशील, पण आत्ता मी जे सांगतोय ते ऐक. स्वानंदी तुझी बायको आहे हे ऍक्सेप्ट कर. आता जे सांगतो ते ऐकणार आहेस का? मी जाऊ? बोल. अंशुमनने कंपनीच्या अकाउंट मधून 15 लाख रुपये काढले कॅश. 15 लाख? हो, आणि ज्याचा काहीही हिशेब नाहीये. आजी, तुम्ही बोलावलात का? हो हो, दाद लावून घे जरा. हे बघ, हे दागिने तू पूजेला घालास. नाही नको, नाही खरंच नको आजी. अहो, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि एकदा दिली होती माझ्यावर आणि मी नाही पार पाडू शकले. प्लीज नको आजी. अगं तू सून आहेस या घरची, आणि हे दागिने ना राजवाड्यांचे खानदानी दागिने आहेत. आणि हे घालून सुनेने पूजेला बसणं रीत आहे करण्याची. अगं ठीक आहे, पूजेपुरती घाल आणि मग मला आणून दे. खरं तर हे सगळे दागिने ना तुझे आहेत, म्हणजे तुझ्या जवळच असायला हवेत. आणि मला आवडेल पण ते. मी तुझं मन समजू शकते. आणि लॉकरचा कोड आहे 1739. तुला पण माहिती असायला हवा ना. तू घाल हे दागिने, मी आलेच. एवढं होऊनही आजींनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. खरंच यासाठी मोठं मनच लागतं. आता जर मी चुकले ना तर मीच स्वतःला माफ करू शकणार नाही.